नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी.एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. बी.एड ॲडमिशन या संदर्भात असणारी जी प्रोसेस आहे यातील एक महत्त्वाची प्रोसेस म्हणजेच बी.एड फायनल मेरिट लिस्ट अलॉट होणं. तर चला आपल्या बी.एड फायनल मेरिट लिस्टचं स्वरूप कसं असेल हे आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करून व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका. सी.ई.टी. सेलच्या आपण होम पेजवरती आलेलो आहोत. येथे वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण परत एका पेजवरती जाऊ. तेथे गेल्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत आपल्याला आपलं बी.एड असलेलं पाहायला मिळतं. बी.एडच्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. बी.एड, बी.पी.एड, LLB 3 इयर्स, 5 इयर्स आणि इंटिग्रेटेड बी.एड. तर आपल्याला इंटिग्रेटेड बी.एडची लिस्ट इथे पाहायला मिळेल, कारण आपली फायनल मेरिट लिस्ट अजून लागणं बाकी आहे. तर इंटिग्रेटेड बी.एडची जी मेरिट लिस्ट आहे ती आपण चेक करूया, पाहूया. आपण स्क्रीनवरती पाहू शकता रनिंग नोटिफिकेशन. राउंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश. प्लीज रीड नोटीस केअरफुली. पहिल्या राऊंडसाठीचं नोटिफिकेशन इथं जाहीर झालेलं आहे. त्यांचा राऊंड आपल्या थोडा पुढं चालतो आहे. म्हणजेच आपली जी आता सध्या प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यांची ऑलरेडी फायनल मेरिट लिस्ट लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण इथे पाहू शकता राऊंड फर्स्ट अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जी की आपली नुकतीच लागलेली आहे. तर ह्यांची फायनल मेरिट लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट जे स्टुडंट्स आहेत, OMS ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर एक्स सर्व्हिसमन्स लिस्ट, त्यानंतर नॉट कन्सिडर्ड स्टुडंट्स फॉर राऊंड फर्स्ट आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट हे आपल्याला पाहायला मिळते. तर आपण फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट याला क्लिक करूया. ओपन याला क्लिक करताच आपल्याला मेरिट लिस्ट डाउनलोड झालेली पाहायला मिळते. जेथे आपण पाहू शकता ही लिस्ट जी आहे इंटिग्रेटेड बी.एडची आहे, म्हणजे B.एड M.एड 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स त्याची आपल्याला ही लिस्ट असलेली पाहायला मिळते. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस राऊंड फर्स्ट. तर प्रोविजनल मेरिट लिस्टप्रमाणेच ही लिस्ट आपल्याला असलेली पाहायला मिळते, ज्यामध्ये आपला ॲप्लिकेशन ID ज्याला आपण म्हणतो BD यापासून जो चालू होणार आहे. इथं BM म्हणजेच B.एड आणि M.एड यासाठी तो BM आहे, कारण ही लिस्ट B.एडची नसून ही इंटिग्रेटेड बी.एड म्हणजेच B.एड M.एड एकत्रित असणारा जो कोर्स आहे त्याची आहे. कॅन्डिडेट्स नेम आपल्याला चेक करायचं आहे, जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर कॅटेगरी, ज्या कॅटेगरीमधून आपण फॉर्म भरला तीच करेक्ट आली आहे का, काही चेंज त्यामध्ये आपल्याला दिसतो आहे का हे पाहायचं आहे. त्यानंतर इतर सर्व आपण बाबी पाहिल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची जी बाब आहे जी आपल्याला येथे पाहायला मिळते, म्हणजेच फायनल मेरिट लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहे, जी की आपल्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये जी की नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आपल्या B.एडच्या पोर्टलवरती, तेथे आपल्याला हे पाहायला मिळत नाही. तर शेवटच्या कप्प्यामध्ये शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, इलिजिबल फॉर ओपन. इथं आता यस ऑर नो असं लिहिलेलं आहे, यस. आणि आपल्याला अजून एक गोष्ट इथं पाहायला मिळते, इथं एका विद्यार्थ्याची डिस्क्रिपन्सी जी की प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये निघून जायला पाहिजे होते ती गेली नाही. काही कारणाने त्याने ते अपलोड केलं नसेल किंवा अपलोड केलेलं परत ॲक्सेप्ट झालं नसेल, तर आपण इथं पाहू शकता यू हॅव डिस्क्रिपन्सी इन डॉक्युमेंट ऑफ C.E.T. फॉर्म. ह्या विद्यार्थ्याचा जो C.E.T. फॉर्म आहे तो जास्त क्लिअर नाही असंच इथं C.E.T. सेलचं म्हणणं आहे. किंवा स्कोअर कार्ड विल हॅव टू सबमिट ओरिजिनल डॉक्युमेंट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन इन कॉलेज. तर आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, हा आपल्याला सगळ्यात शेवटचा पर्याय असतो. एखादं डॉक्युमेंट आपलं ब्लर असेल, आपण परत त्याला अपलोड केलं आणि तरीही ते अपलोड केलेलं जर तिथं दिसाना गेलं असेल किंवा क्लिअर नसेल, C.E.T. सेलने परत त्याला डिस्क्रिपन्सी असं जरी दाखवलं तर आपल्याला घाबरायची बिलकुल गरज नाही. कारण आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत आपले ओरिजिनल फॉर्ममध्ये जर आपल्याकडे असतील तर कुठल्याही प्रकारची आपल्याला चिंता करण्याची गोष्ट नाही. डिस्क्रिपन्सी शेवटच्या लिस्टमध्ये सुद्धा राहू शकते, जशी की आपल्याला इथे पाहायला मिळत आहे डिस्क्रिपन्सी आहे, परंतु याला ॲडमिशनसाठी YS असं लिहिलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, हा सुद्धा विद्यार्थी ॲडमिशनसाठी काय आहे, इलिजिबल आहे. आपल्याला त्याचं पर्सेंटाईल चांगल्या प्रकारे इथे पाहायला मिळतं आहे. त्यानंतर इतर जे पॅरामीटर्स आहेत ते याप्रमाणे आपल्याला दिसत आहेत.
अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व व्हिडिओला लाईक करण्यास बिलकुल विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अपग्रेडेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.